नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. तुम्ही पाहत आहात बातम्या 24 तास. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून आता 2540 कोटींच्या मदत निधीला मंजुरी देण्यात आली आहे. नेमकी किती मंजुरी देण्यात आली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांसाठी मोठ्या एक बातमी आता ठरणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलाय. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना एकूण 2540 कोटी 90,79,000 निधी वितरण्यास आता मान्यता देण्यात आलेली आहे. याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केलेली आहे. या मदतीचा उद्देश आहे की खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई, रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर आवश्यक बाबीमध्ये शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून या नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य तरतूद करण्यात आलेली आहे. प्रति हेक्टर 10,000 रुपयाप्रमाणे जास्तीत जास्त 3 हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 3 हेक्टरपर्यंत आता शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. एकूण 1765 कोटी 22,92,000 रुपयाचा निधी थेट वितरणासाठी आता मंजूर करण्यात आला आहे. यात जिल्हावार निधी वितरण कशा पद्धतीने होणार आहे या संदर्भामध्ये माहिती घेऊयात. सातारा जिल्ह्यासाठी 14,643 शेतकरी बाधित झालेले आहेत. 5,803.55 हेक्टर क्षेत्र हे नुकसानग्रस्त झालेलं आहे. 5,80,36,36,000 रुपयाचा निधी सातारा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी 26,59,293 शेतकरी हे नुकसानग्रस्त ठरलेले आहेत. 12,11,594 हेक्टरवरची जमीन ही नुकसानग्रस्त झालेली आहे. 1,211 कोटी 54,90,000 रुपयाचा निधी आता नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगरसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यासाठी 4,90,911 शेतकरी नुकसानग्रस्त झालेले आहेत. 5,47,876 हेक्टरवरील क्षेत्र हे नुकसान बाधित ठरलेलं आहे. 547 कोटी 87,66,000 रुपयाचा निधी हा अमरावती जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी. वाढीव 1 हेक्टरसाठी विशेष मंजुरी. 2025 एकूण मदत 120 कोटी 33,87,000 रुपयाची मदत आता शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली आहे. वर्धा जिल्ह्यासाठी 21,392 शेतकरी नुकसानग्रस्त ठरलेत. 15,512 हेक्टरमधील क्षेत्र हे नुकसानग्रस्त झाले. 13 कोटी 20,38,000 निधी हा वर्धा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. अमरावती असेल, बुलढाणा आहे, नाशिक आहे, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी 86,582 शेतकरी हे नुकसानग्रस्त झालेत. 71,333 हेक्टरवरील नुकसानग्रस्त क्षेत्र ठरलेलं आहे. 61 कोटी 81,64,000 रुपयाचा निधी हा अमरावती जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्यात अतोनात नुकसान झालं शेतकऱ्यांचं. त्यामुळे 63,414 शेतकरी हे नुकसानग्रस्त ठरले. 43,162 हेक्टर क्षेत्रावर नुकसान बाधित क्षेत्र ठरलेलं आहे. 42 कोटी 45,93,000 रुपयाचा निधी धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. तर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहेत, हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. महाडीबीटीच्या माध्यमातून आधारला लिंक असलेल्या खात्यामध्ये डायरेक्ट हे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. लहान व मध्यम जमीनधारक शेतकऱ्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे बाधित सर्व जिल्ह्यामध्ये आता जलद सर्वेक्षणानंतर निधी वाटपास गती मिळणार आहे. याचे अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिलेत. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. बातम्या 24 तासवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलवरती घेऊन येत असतो. कॅमेरामन दीपक पटणेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.